Hello friends, I am your English guru Mr. Suresh. Welcome everybody in class 9. Today we shall learn a poem from my English course book Standard 9. Unit 1, 1.3 Hope is the Thing with Feathers by Emily Dickinson. Hope is the Thing with Feathers. This poem is written by Emily Dickinson in 1862. She uses full of figurative language. This poem is an extended metaphor transforming into hope is a bird. The bird is ever present in the human soul. It sings especially when time gets tough. It sings, never stopping in its quest to inspire. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 या पुस्तकातील दुसरी कविता शिकणार आहोत. होप इज द थिंग विथ फेदर्स हे या कवितेचं शीर्षक आहे आणि प्रसिद्ध कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी ही कविता लिहिलेली आहे. या कवितेला त्यांनी 1862 मध्ये लिहिलेलं आहे आणि या कवितेमध्ये त्यांनी फिगरेटिव्ह लँग्वेजचा वापर केलेला आहे. फिगरेटिव्ह लँग्वेज याचा अर्थ किंवा ही जी नवीन टर्म आहे हे आपल्याला समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. व्हॉट इज फिगरेटिव्ह लँग्वेज? रायटर क्रिएट्स फिगरेटिव्ह लँग्वेज थ्रू figure of speech such as similes, personification, metaphor, alliteration, hyperbole, etc. Then what is the type of figurative language? When the writer creates figurative language, he uses a handful of common types of figurative language, and these types are the figure of speech, simile, metaphor, personification, hyperbole, etc. Then someone will ask us, what is the function of figurative language? When someone will ask us, what is the function of figurative language? Then we shall say that the chief function of figurative language is to communicate the writer's message as clearly as possible. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं समजून घ्यायचं आहे की फिगरेटिव्ह लँग्वेज म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेव्हा लेखक शब्दालंकाराचा वापर हा त्याच्या लेखनात अर्थात कवितेत किंवा पाठामध्ये करतो त्याला आपण फिगर ऑफ स्पीच अर्थात फिगरेटिव्ह लँग्वेज असं म्हणतो. फिगरेटिव्ह लँग्वेजची काही उदाहरणं म्हणजेच सिमिली, मेटॅफर, पर्सॉनिफिकेशन, ॲलिटरेशन इत्यादी आहेत. मग दुसरा मुद्दा असा आहे की बहुधा या सिमिली, मेटॅफर, पर्सॉनिफिकेशन आणि हायपरबली किंवा यासारख्या शब्दालंकाराचा वापर लेखक किंवा कवी का करत असेल तर त्यामागे त्याचा कुठला हेतू असतो? तर त्याचा हेतू असा असतो की त्याने निर्माण केलेलं एखादी साहित्य, ज्याला आपण पीस ऑफ लिटरेचर असं म्हणतो, हे साहित्य वाचकापर्यंत स्पष्टपणे आणि सहज समजण्यासाठी पोहोचावं हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणजे लेखकाला जो संदेश वाचकापर्यंत पोहोचवायचा आहे तो संदेश फिगरेटिव्ह लँग्वेजचा वापर करून लेखक किंवा कवी हा स्पष्टपणे आणि सहज पोहोचवू शकतो. त्याचा मुख्य उद्देश असतो तो फिगरेटिव्ह लँग्वेज मुळे साध्य होऊ शकतो. नाउ लिसन टू द पोएम. द टायटल ऑफ द पोएम इज होप इज द थिंग विथ फेदर्स. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strongest sea, yet never in extremity it asked a crumb of me. Hope is the thing with feathers
we shall start this poem today, but before that, we see that Emily Dickinson did not give the title to her poems. So, the first line we find is always given as the title. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इमिली डिकन्सनने जेवढ्या कविता लिहिलेल्या आहेत त्यातल्या कुठल्याही कवितेला तिने शीर्षक दिलेलं नाही. मग कवितेची जी पहिली ओळ असते तीच त्या कवितेचं शीर्षक म्हणून ग्राह्य धरलं जातं. किंवा हर पोएम्स आर ऑल्सो गिवन नंबर्स. R.W. Franklin published his version, and in his version we find that number 314 means 314 is the poem Hope is the Thing with Feathers. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ही जी कविता आहे ही कविता आपण R.W. फ्रँकलिन या व्यक्तीने प्रसिद्ध केलेल्या काव्यसंग्रहात जर शोधली तर 314 नंबरची कविता म्हणजे होप इज द फेदर थिंग विथ फेदर्स आपल्याला आढळेल. होप इज द थिंग विथ फेदर इज अ शॉर्ट पोएम विथ 3 स्टांजास, each one a quatrain. Quatrain means a stanza of 4 lines, especially one having alternate rhyme. या कवितेमध्ये आपल्याला 3 कडवे आढळतील. म्हणजे अर्थातच ही कविता छोटीशी कविता आहे. या कवितेतील प्रत्येक कडवं हे 4 ओळींचं आहे आणि प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये राईम आहे. याचा अर्थ द राईम स्कीम ऑफ धिस पोएम इज ABCD. Emily Dickinson uses lot of dashes in her poem. Means when we read the poem from the book, we can find that about 15 dashes are there instead of commas in this poem. The certain phrases are enclosed in a separate double dash because the poetess wanted to give emphasis to clear the meaning. म्हणजे आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष पुस्तकातून कविता वाचू त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की होप इज द थिंग विथ फेदर्स या कवितेमध्ये स्वल्पविरामच्या ऐवजी कवयित्रीने डॅशचा वापर केलेला आहे. एकंदरीत या छोट्याशा कवितेमध्ये कवयित्रीने 15 वेळेस डॅश वापरलेले आहे. काही वाक्प्रचारांना दोन्ही बाजूने डॅश वापरलेले आहे. याचा अर्थ कवीला त्या वाक्प्रचारांमधून विशेष अर्थ अभिप्रेत आहे तो वाचकांना समजावा हा त्यांचा मूळ उद्देश आहे. नाउ लेट्स बिगिन. स्टांजा नंबर 1. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stop at all. In this poem, Emily Dickinson depicts that hope has feathers and it can, like a bird, perches in the human soul. Means hope offers comfort to our soul. Hope is not a worldly thought. It is more like a feeling, an emotion. Hope is not easily defeated. According to Emily Dickinson, hope comes to us in the form of little bird that sings sweet songs and helps us to forget our trouble and problems. याचं मराठीत भाषांतर आपल्याला असं सांगता येईल की कवयित्री इमिली डिकिन्सन हिने होप इज द थिंग विथ फेदर्स या कवितेमध्ये आशेला पक्षाची उपमा दिलेली आहे. ती म्हणते आशा जणू पंख असलेल्या पाखरासारखी असते. आशा जणू पंख असलेल्या पाखराप्रमाणे असते. ती प्रत्येकाच्या मनाच्या घरट्यात जाऊन बसते आणि शब्दविना गुणगुणते मधुर सूर आणि शब्दविना गुणगुणते मधुर सूर आणि ते कधीही संपत नाही. इथे आपल्याला होप या शब्दाला डबल इन्व्हर्टेड कॉमास दिसतो आहे. इन द फर्स्ट स्टांजा द वर्ड होप इज गिवन स्पेशल एम्फसिस विथ इन्व्हर्टेड कॉमास or quotation mark as if the poet wants to define this elusive word with metaphor.
म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हा जो मायावी शब्द आहे, या शब्दाला त्यांनी रूपकात्मक पद्धतीने वापरलेला आहे. आपल्याला इथे असं पण पाहता येईल, होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट परचेस इन द सोल. हे जे वाक्य आहे हे हे पर्सॉनिफिकेशन या अलंकारामध्ये आलेलं आहे. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय? वेन वी रेफर टू अन इनएनिमेट थिंग, ऑब्जेक्ट, आयडिया, इमोशन or non-living thing as living thing, it is an example of personification. याचा मराठीत अर्थ असा होतो की जेव्हा एखादी अमूर्त संकल्पना, एखादी अमूर्त वस्तू, कल्पना किंवा भावना जेव्हा आपण सजीव आहे असं दर्शवतो, तेव्हा चेतना गुणोक्ती अर्थात पर्सॉनिफिकेशन या अलंकाराचं उदाहरण देता येते. इथे होप इज डिस्क्राइब्ड ॲज अ बर्ड सिटिंग इन आवर सोल. मीन्स होप इज नॉन लिव्हिंग थिंग डिस्क्राइब्ड ॲज लिव्हिंग थिंग, बर्ड. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन.